नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. छत्रपती संभाजीनगरात ओबीसी समाजाकडून क्रांती चौकात प्रेम संदेश कार्यक्रमाचे आयोजन. गुरुद्वारा बोर्ड या नवीन कायद्याविरोधात शीख बांधवांचे साखळी उपोषण. आणि नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. आता बातम्या सविस्तर. छत्रपती संभाजीनगर शहराच्या क्रांती चौकात सरकारने ओबीसी समाजाकडे देखील लक्ष द्यावे यासाठी एका प्रतिकृतीच्या माध्यमातून प्रेम संदेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शांततेचा संदेश देत असल्याचे ओबीसी बांधवांकडून सांगण्यात आले आहे. सरकारने ओबीसी समाजावर अन्याय करू नये अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच पर्व नाही. कसं आहे, आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. आज संपूर्ण जगामध्ये आजच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तींना प्रेमाचा संदेश आपण दिला जातो. त्याप्रमाणे ओबीसी समाज हा मुख्यमंत्र्यांना आपला नेता, आपला राजा मानतो आणि आमचं प्रेम आहे मुख्यमंत्री साहेबांवर. परंतु 26 जानेवारीला जो अधिसूचना काढण्यात आली आरक्षणाच्या संदर्भात, त्या अधिसूचनेच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि भीती आहे. आणि त्या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेबांना की साहेब, तुम्ही फक्त एका समाजाचे नेते नाही आहेत, तर तुम्ही संपूर्ण या प्रजेचे नेते आहात. तुम्ही फक्त आमच्यावर अन्याय करू नका ओबीसी समाजावर, आणि आमचं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही पण आमच्यावर प्रेम करा. म्हणून आम्ही असताना प्रपोज करतोय प्रेमाच्या दिवशी. आणि राहिला आमच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचा, तर तुम्ही या ठिकाणी बघा, विरोध करण्यासारखं तुम्हाला काही दिसतंय का? आम्ही तर प्रेम देतोय, प्रेम घ्या ना. शिवराळ भाषा, धमक्या, झुंडशाही, दडपशाही आम्हाला पण करता येते, पण आम्हाला त्याच्यात विश्वास नाहीये. शिवी द्यायला काही ज्ञान लागतं का? अक्कल लागते का? भाषा भांडणं करायला काही अक्कल म्हणजे ज्ञान लागतं का? तर आम्हाला त्या भानगडीत जायचं नाही. आम्ही आमची लढाई लढतोय. आम्हाला तर सांगायचं आहे की आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. आम्ही घर वाचवायचं नाही का? तरी तुम्ही आम्हाला धमक्या देताय. आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन तुम्ही आम्हाला धमक्या देण्याचा, दडपण्याचा प्रयत्न करताय. आम्ही आजही सांगतो, आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही आहे, परंतु ही जी झुंडशाही आणि आता जी शिवराळ भाषा वापरणे, आज सुद्धा जो प्रयत्न होतोय त्याला आम्ही भीक घालत नाही. सर, गुरुद्वारा नांदेडच्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेला गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट 1956 बदलून राज्य शासनाने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत केला आहे. या कायद्याला सर्व शीख धर्मियांचा देशभरातून विरोध होत आहे. याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शीख बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. फक्त एकच आहे, नांदेड गुरुद्वारा जे आहे 300 वर्षापासून जेव्हापर्यंत आमची नांदेडची हजुरी संगत आहे त्यांनी चटणी रोटी खाऊन सांभाळलेलं आहे. त्या परिस्थितीमध्ये, गरिबीच्या परिस्थितीमध्ये 2008 पासून संगतचं येणं जाणं जास्त चालू आहे. तर सरकारची आमच्या गुरुघरामध्ये, सर्व देवस्थानामध्ये, चाहे मस्जिद असो, चाहे मंदिर असो, चाहे आमचा गुरुद्वारा असो, त्यांच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप, भ्रष्टाचार लई प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि ते आम्ही सहन करणार नाही. आमची फक्त एकच मागणी आहे, सर्व शीख समाजाची, शिरोमणी कमिटीची, साऱ्यांची आमची एकच मागणी आहे, जे कायदे हे सरकार 2024चे नवीन कायदे लावलेली आहे ते त्वरित रद्द करावे. नसता समूह खालसा पंथ, नानक नामनेवा सात संगत, हजुरी संगत, सारी संगत रस्त्यावर उतरून सरकारवर याचे परिणाम भोगावे लागेल. आणि आम्हाला जे आमचे कायदे आहे, जे आमचं आहे तेच आम्हाला मान्य आहे. त्याच कायद्याप्रमाणे आम्हाला जे आमच्या वरिष्ठ लोकांनी, बुजुर्गांनी जे कायदे बनवून गेलेले आहे, संत महापुरुषांनी, तेच आम्हाला कायदे मान्य आहे. याच्याशिवाय कायद्यामध्ये काही सरकारने बदल करू नये एवढी कडकडीची विनंती आहे. नाहीतर आणि शीख समाज रस्त्यावर आता उतरलेला नाही, मजबूर केला तर सरकारला याचे दुष्परिणाम मंत्रालयासमोर आम्ही बसवून त्या तिकडून सरकारला
निदर्शने करण्यात येईल। याची सर्व जबाबदारी शासनाची असेल। जर आम्हाला काही पण झाला, आमच्या जीवितास काही झाला, याची सर्व जबाबदारी मंत्री महोदयाची आणि सरकारची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। 10 तारखेपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत। याच पार्श्वभूमीवर नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। मराठा आरक्षण कोण मध्य देत नाही, कोण मध्य देत नाही। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, आवाज दो, बात करो, अरे बात तो तुमको करनी होगी, अरे बात तो तुमको करनी होगी, वरना लढाई लढणी होगी। सरसकट ओबीसी मध्ये समावेश, मराठ्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश। पूर्ण महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे आणि जरांगे पाटलाची तब्येत अतिशय गंभीरतेने म्हणजे नाकातून रक्तस्राव होत आहे। हे सरकारला याची काळजी नाही। गेल्या म्हणजे 10 तारखेपासून उपोषणावर बसलेले जरांगे पाटील जर उद्या त्यांचं जर बरं वाईट झालं तर सकल मराठातर्फे सरकारला इशारा करण्यात येईल की तुम्ही राहताल का ना राहताल याची तर मी गॅरंटी देणार नाही, पण अवघड प्रश्न होणार आहे एवढं तुम्हाला मी सांगतो। तुम्ही तुमची कुरगुडी चालत राहा। गेल्या 2 वर्षापासून तुमची कुरगुडी आम्ही बघत राहिलो, पण सामान्य माणसाच्या जनतेकडे तुमचं लक्ष नाही, आमच्या समाजाकडे आमचं लक्ष नाही तुमचं। एक काहीतरी कागद द्यायचा आणि काहीतरी मराठ्यांचा खेळ करायचा, हे बंद करा। कुठेतरी हे बंद झालं पाहिजे, अन्यथा आम्ही तुम्हाला आमचा हिसका दाखवून देऊ, हे तुम्हाला मी आज इशारा देतो। आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज माझा इशारा आहे, तुम्ही जर हे खेळ करत असाल तर तुम्ही आज मराठ्यांसोबत दगाफटका करताय, एवढं लक्षात ठेवा। 24 रोजी सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं होतं। त्या महाराष्ट्र बंदच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने सुद्धा नांदेड बंद पुकारलेला आहे। नांदेड बंद पुकारण्याच्या पाठीमागली पार्श्वभूमी जर तुम्हाला सांगायची झाली, 27 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी एक आम्हाला अधिसूचनेचं परिपत्रक दिलं होतं। त्या परिपत्रकामध्ये मनोज जरांगे पाटलांना आश्वासित केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा समूळ मुद्दा निकाली काढण्यासाठी शासन हे सकारात्मक असून सगळे सोयऱ्याचा कायदा बनवण्यासाठी शासनाने 21 दिवसाच्या नंतर हरकत ना हरकती मागवल्याच्या नंतर 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयऱ्याचा कायद्याचा अवलंब करण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी करून सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा तात्काळ जात कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। परंतु आज 21 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा शासनाने अधिवेशन बोलावलेलं नाही किंवा त्याची नोटिफिकेशन सुद्धा काढलेलं नाही। म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी शासनाचा रोष व्यक्त करत मागच्या 10 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेत। आमरण उपोषणाला बसल्यावर सुद्धा आज त्यांच्या किडनीवर स्वेलिंग असल्यावर सुद्धा 4 दिवसापासून पाणी नाही, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, तरी या शासनाने सपशेल त्यांच्याकडे डोळेझाक केली। कुठेही त्यांच्या मागणी मान्य करण्यासाठी शासन एक पाऊल पुढे येत नाही। म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदचं आव्हान करण्यात आलं होतं। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999.
and 7276055999. Central Provincial School and Junior College. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या विवाह सोहळ्याला लाखो संख्येने भाविक उपस्थित होते। प्रतिवर्षीप्रमाणे दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा हा संपन्न झाला। आपल्या समोर दिसत आहे हे तयारी पूर्ण करण्यासाठी गेले आम्ही 4 दिवस आमचे सर्व कर्मचारी मंदिर समिती परिश्रम घेत होते। त्याचं फळ म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय आणि एवढी मोठी लोकसंख्या, बाहेर आपण बघितलं नामदेव पाहिला तर प्रचंड अशी गर्दी आहे। त्याप्रमाणे आपण जे स्क्रीनचा यूज केला त्याचा भरपूर फायदा इथल्या भाविकांना मिळाला आणि एकदम सुसज्ज आणि व्यवस्थित एकदम उत्तम प्रतिसाद, लोकांचा जल्लोष, भाविकांना विनंती करतो जल्लोष करावा पण शांततेमध्ये व्यवस्थित करून करावा। नंतर महाप्रसादाचा लाभ घेऊन निवांत आमच्या शोभायात्रेमध्ये सामील व्हावं। वाळूज नगरीतील वृक्षप्रेमी अवलियाने दुर्मिळ होत चाललेल्या देशी प्रजातीच्या वृक्षाचे बीज संकलन करून आपल्या राहत्या घरातच छोटेखानी वृक्ष बँक सुरू केली आहे। गत 2 वर्षापासून हा वृक्षप्रेमी अवलिया कन्नड येथील ऑट्रम घाट, फारोळा जंगल, वेरूळ दौलताबाद डोंगर दऱ्यातून हिंगणबेट, सौंदड, मेडशिंग, शिवन, तिवस, काळी गुंज आदी दुर्मिळ वृक्षांचे बीज संकलन करत आहे। तर हा वृक्षप्रेमी अवलिया हे संकलित वृक्ष बीज परिसरातील नागरिकांना निशुल्क वाटप करतोय। दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ही बँक तयार केल्याचे रत्नाकर सांगतात। तसेच परिसरातील नागरिकांना दुर्मिळ झाडे लावून संगोपन करण्याचेही ते आवाहन करत आहे। नमस्कार, मी रत्नाकर मोरे। गेल्या 4-5 वर्षापासून मी या दुर्मिळ प्रजातीच्या बियांवर काम करतोय। आपल्या परिसरामध्ये ह्या झाडांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे आणि त्यातूनच प्रेरणा घेत मी छोटेखानी बीज बँक घरच्या घरीच सुरू केली आहे आणि जंगलांमध्ये, वनांमध्ये, सारोळ्यामध्ये, त्यानंतर ऑक्ट्रम घाटामध्ये जाऊन मी अशा अनेक दुर्मिळ प्रजातीच्या बीज जमा करण्याचं काम करतोय, संकलन करतोय आणि त्या बिया जमा करून साठवण्याचं काम नाही आहे, तर ते बीज जमिनीत गेलं पाहिजे आणि त्या झाडांचं संवर्धन झालं पाहिजे, हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे। त्याच पद्धतीने मी इथं काही मेडशिंगाची ऑक्ट्रम घाटामध्ये संकलन केलं होतं। आता ते टरफल्यातून बीज, हा चपटी बीज आहे, याचं टरफले बाहेर निघाले आहेत। याचं आपण काही मागच्या वर्षी बीज बँकांना पण दिलं आहे। आता ह्या काही शिल्लक आहेत माझ्याकडे। आता ह्या वर्षी पण त्याचं संवर्धन होणार आहे। आता मेडसिंग म्हटलं तर हा एकदम दुर्मिळ वृक्ष आहे, तर याला एक सुवासिक फुलं येतात आणि त्याच्यावर आघातच झाला असं समजावं। त्याच्यात जंगल तोडीमुळे म्हणा किंवा बकऱ्या किंवा जनावरे भरपूर खाद्य म्हणून पाने किंवा फुले याच्यामुळे याचं
बराचसा दुर्मिळ झालेला आहे आणि त्याचं कलेक्शन आपण केलेलं आहे. आतापर्यंत अशा कोणते काही वृक्ष आहेत जे नामाशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि जे दुर्मिळ आहेत ते कोणते असे तुम्ही बीज संकलन केले, काय माहिती द्या सर. तसं मग सौंदड म्हणून एक झाड आहे, हा पण अति दुर्मिळ आहे, हा पण आपल्याला सहजासहजी दिसत नाही. आणि सौंदड हा जर म्हटलं तर ह्या झाडाचे जे आहे ना कलेक्शन आपण करून ठेवलं आहे जेणेकरून याचं जतन होईल. त्यानंतर आपल्याकडे कामनाचं आहे, त्यानंतर गुंजेचे आहेत. अशा पद्धतीने आपण आईंचं आहे, त्यानंतर निर्मली आहे, तिवस आहे. आता तिवस जर म्हटलं तर हा जर अति दुर्मिळमध्ये म्हणता येईल सर. हे दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष आपण सुरुवातीला त्याचे रोपे बनवले आणि ठिकठिकाणी वाटप केले. काही वृक्ष बँकांना दिलेत, त्यानंतर काहींनी शिवशोभीकरणासाठी रस्त्यांवर लागवड केलेली आहे, दुतर्फा लागवड केलेली आहे सिडको महानगर 1 मध्ये पण. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात तूर डाळीचे दर वाढले आहेत. तूर डाळीच्या दरात प्रति किलोला 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात मागील अनेक दिवसांपासून तूर डाळीची आवक घटल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. लातूर, गुजरात, उत्तर प्रदेश आणि अन्य ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात तूर डाळ येत आहे. काही दिवसात आवक अजून वाढण्याची आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दर वाढल्याने ग्राहक नाही आहे, त्यामुळे व्यापारी चिंतेत आहे. तूर डाळीचे बाजारपेठात 10 ते 15 रुपयाची वाढ झालेली आहे. आवक नसल्यामुळे आणि कमी दराचे माल नसल्यामुळे तूर डाळीची बाजार थोडी टाईट झालेली आहे. आधीचे भाव होते मध्ये कमी होऊन एकदम आधीचे भाव तर होते 180, 90, 200 पर्यंत, पण ते नवीन डाळ आल्यामुळे त्यांची 30-40 रुपयांनी कमी झाली होती. परत 10-15 रुपयांनी वाढ झालेली आहे. बाजारामध्ये कुठून डाळ येते इंदोर, यूपी, गुजरात, MP, चौघ बाजूने महाराष्ट्राची लातूर आणि 4-5 प्रदेशामधून डाळ येते. प्रतिसाद काहीच नाही. आता गिराक सगळे बोंबाबोंब करतात, एवढा भाव वाढला तूर डाळ. तर जे 4 किलो 5 किलो घेत असेल तर 2 किलो 3 किलोवर अडकतात. आहे शक्यता आहे, जर आवक ती चांगली झाली आणि शासन दरम्यानगिरी केलं तर जरा थोडंफार कमी होण्याची संभावना आहे. अवकाळी पावसाचं त्याच्यावर काय नाही, फटका नाही, काय नाही. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।